ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, बेस्ट संपाबाबत हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आणि तिथे संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना हायकोर्टानं झापलं। कोर्टामध्ये तुम्ही संप मागे घ्यायला हवा होता असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। त्रिस्तरीय समिती स्थापनेनंतर हा संप नको होता आणि कर्मचाऱ्यांनी संप करून धमकावणं हे चुकीचं आहे। आम्ही चर्चेला नेहमी तयार आहोत असं बेस्ट प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र हायकोर्टानं संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना चांगलं झापलंय, कारण 7 दिवस मुंबईकर वेठीस धरले गेलेत या संपाच्यामुळे आणि त्यामुळेच तुम्ही संप मागे घ्यायला हवा होता। त्रिस्तरीय समितीच्या स्थापनेनंतर मात्र तरी सुद्धा संप सुरूच होता आणि त्यावरून कोर्टानं झापलेलं आहे। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती। हेमंत, काय माहिती द्याल, काय सुरू आहे सध्या कोर्टात? कोर्टाने कृती समितीला ज्या पद्धतीने झापलंय त्या झापण्याचा हेच होता उद्देश की ज्या वेळेला राज्य सरकार आणि बेस्ट प्रशासन आणि मुख्य सचिवांची जी समिती नेमली आणि परिवहन विभागाची जी समिती नेमली त्यानंतर मार्ग निघेल अशा पद्धतीची आम्हाला आशा होती आणि संप मागे घ्याल अशा पद्धतीचा कृती समितीला त्या पद्धतीचा आज कोर्टाने कुठेतरी झापण्याचा प्रकार आज केलेला आहे आणि संप मागे घेणं हा महत्वाचा प्रकार होता। बेस्ट प्रशासनाने आज सांगताना हेच म्हटलं की संप करून आम्हाला ज्या पद्धतीने धमकावत आहे ते धमकावणं सहन करत नाही भाषा होती। आज ज्या पद्धतीने कोर्टापुढे बेस्ट प्रशासनाने आपली भूमिका मांडली त्यामुळे आज हायकोर्ट कुठेतरी चिडलेलं दिसतंय बेस्ट कृती समितीवर आणि संपाच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती अडलतट्टू भूमिका आहे अशा पद्धतीचं कुठेतरी हायकोर्ट म्हणत आहे। आता नेमकं कृती समिती नेमकं काय निर्णय घेत हे पाहणं गरजेचं आहे। बरं, हायकोर्टानं झापल्यानंतर तरी सुद्धा आता हा संप मागे घेतला जाईल का हे म्हणतं? आता बेस्ट कृती समितीला निर्णय घ्यायचा आहे, कारण बेस्ट कृती समितीने जर निर्णय हायकोर्टाच्या हायकोर्टाच्या आदेशाचं जर उल्लंघन केलं तर बेस्ट प्रशासन आणि राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे हे पाहणं उचित करणार आहे आणि त्या दृष्टिकोनात आता बेस्ट कृती समिती जो निर्णय घेणार आहे तो निर्णय शेवटी कामगारांना कसा पटवणार आहे हेही पाहणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनात आता कसोटी खरी म्हणजे ती बेस्ट कृती समितीची आहे, बेस्टच्या नेत्यांची आहे। आता कामगार संघटना नेमकं कशा पद्धतीने हायकोर्टाच्या निर्णयाचं जे काही आदेश आहेत ते कशामध्ये सांगणार आहे आणि तो जर आदेश उतरला नाही तर कदाचित कारवाईचे संकेत होऊ शकतात अशा पद्धतीचा आजच्या बोलण्याचा एक अर्थ निघू शकतो आणि तोच आता हायकोर्टाचा आदेशाचा पालन नेमकं बेस्ट कृती समिती काय करते हे पाहणं गरजेचं आहे। बिलकुल। आणि हेमंत, आता हायकोर्टानं सुनावल्यानंतर तरी काहीतरी पावलं उचलावीच लागणार, त्यासाठी काही बैठकांचं आयोजन करण्यात आलंय का? काही घडामोडी घडत आहेत का? घडामोडी तर सुरूच आहेत, कारण एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं जे काही संवाद कम्युनिकेशन झालेलं आहे आणि त्याचबरोबर बेस्टच्या कृती समितीबरोबर जी कमिटी आहे त्यांनी संवाद सुरू केलेला आहे, त्या पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे। आता फॉर्म्युला नेमका कशा पद्धतीचा आहे आणि फॉर्म्युलाबद्दलचं उत्तर काय निघतंय हे पाहणं गरजेचं आहे आणि आजच्या दिवसामध्ये तोडगा निघण्यासाठी आता कृती समितीवर नेमका हायकोर्टाचा दबाव असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातला नेमका निर्णय काय होतोय आणि कृती समिती तो ऍक्सेप्ट करते का हेही पाहणं गरजेचं आहे। बिलकुल हेमंत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 7वा दिवस आहे बेस्टच्या संपाचा आणि त्यानंतर ज्यावेळी हायकोर्टात सुनावणी सुरू होती त्यावेळी हायकोर्टानं संपकऱ्यांना चांगलं झापलंय।